आनंदजी, पुढचा विषय महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना किंग मेकरचं लेबल दिलं जातं. असं म्हणतात की त्यांची मतं व त्यांच्या मतदारांची मतं व कार्यकर्त्यांची मतं ही खूप इम्पॉर्टंट असणार आहेत या इलेक्शनमध्ये. राजसाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एस्टॅब्लिशमेंटचा वोट बँक ब्रेक करण्यात खूप मदत करणार. तर ह्यावर तुम्ही काय सांगाल? आदरणीय राजसाहेबांना मानणारा प्रचंड असा तरुण वर्ग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. ठाण्यापुरतं बोलायचं झालं तर मनसेची संघटना अविनाश जाधव जेव्हापासून ठाणे पालघरचे जिल्हाध्यक्ष झालेले आहेत तेव्हापासून अनेक विषयांवर आंदोलनं अविनाश जाधव यांनी केलेली आहेत. एक स्पष्ट अशी भूमिका घेऊन या निवडणुकीमध्ये निर्णायक भूमिका घेऊन राजसाहेब जनतेसमोर जात आहेत. मोदी सरकारने 2014 साली केलेली आश्वासनं आणि त्याची सत्यता ही आकडेवारीच्या माध्यमातून, प्रेझेंटेशनच्या माध्यमातून ती लोकांसमोर मांडत आहे. आणि हे मांडत असताना समोरचा मतदार हा कन्व्हिन्स होत आहे की राजसाहेब जे बोलत आहेत हे खरं आहे आणि आपण निर्णय घेत असताना योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. त्यामुळे आदरणीय राजसाहेब आपली भूमिका ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोदी सरकार आणि भाजपच्या सरकारच्या विरुद्ध मांडत असताना त्याचा निश्चित फायदा काँग्रेस राष्ट्रवादीचे आम्ही जे उमेदवार आहोत, ठाण्यामधनं मी उभा आहे, शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरुद्ध त्याचा नक्कीच फायदा होईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एस्टॅब्लिश्ड जी मतं आहेत, जी वोट बँक आहे, जी विचारधारा आहे, मी त्याला वोट बँक पण म्हणणार नाही, जी विचारधारा आहे की आदरणीय राजसाहेबांच्या विचारांची समरस झालेला जो युवक आहे हा नक्कीच यावेळेला भाजपच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीच्या मागे खंबीरपणे उभा राहील.